प्रतिबिंब जनमानसांचे। 10% दराने सावकारी करणाऱ्या मार्केट यार्ड येथील एका व्यक्तीविरोधात सावकारकीचा गुन्हा दाखल। उद्योजक महेश सुरेश गावडे वय वर्ष 30 राहणार पाईपलाईन रोड सावेडे यांचे अपहरण करणाऱ्या निखिल राजकुमार लोन राहणार नवजीवन कॉलनी मार्केट यार्ड जवळ अहिल्यानगर यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील कलम 39 नुसार गुन्हा दाखल झाला आहे। येथील उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अल्ताफ अब्दुल कादर शेख वय वर्ष 43 यांनी फिर्याद दिली आहे। दरम्यान निखिल याने महेश यांच्या प्लॉटच्या व्यवहारातून अपहरण केले होते, त्याच प्रकरणात सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तशी तक्रार महेश यांनी उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाकडे केली होती। तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महेश यांनी 9 मार्च 2021 रोजी निखिलकडून 10% दराने 10 लाख तातडीच्या कामासाठी घेतले होते। त्याच्या सुरक्षिततेसाठी महेश यांनी त्यांच्या मालकीच्या मौजे वडगाव गुप्ता येथील प्लॉटचे रजिस्टर साठेखत तयार केले होते। त्यानंतर महेश यांनी 20 सप्टेंबर 2022 पर्यंत निखिलच्या खात्यात RTGS द्वारे 34,25,000 रुपये जमा केले, तरीही साठेखत रद्द करण्यात आले नाही। महेश यांनी 22 मार्च 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे तक्रार केली। चौकशीअंती निखिलने सदर रक्कम सावकारी स्वरूपात घेतली आहे हे स्पष्ट झाले। त्यामुळे उपनिबंधक सहकारी संस्था यांनी अल्ताफ अब्दुल कादर शेख यांना सरकारतर्फे फिर्याद देण्यास सांगितले। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहेत। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।